महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम जरी सुरू असली ना, आज याचा प्रचारचा आज रविवार असल्यामुळे प्रचार रॅलीची गर्दी उसळली आहे आणि त्यातच प्रभाग क्रमांक 16 येथून पैदल रॅली काढण्यात आली आहे। आपल्याबरोबर काही लोक आहेत, आपण या लोकांकडून जाणून घेऊया। आज आपण सरिता तुषार गिरेसाठी पैदल रॅलीमध्ये सहभाग घेता, काय नेमका मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपर्यंत गेले होते? सर, जनता को एक नई उम्मीद चाहिए, एक नई आशा चाहिए। उसी हिसाब से हमने जो आज रैली जो हमारी थी, एक शक्ति प्रदर्शन था, हमारा एक मातृवाहिनी का था, उसके बाद युवा लोगों का था, बुजुर्ग लोगों का था। वो संदेश देते हुए कह रहे हैं कि आपको एक नई लोगों की नई जनता की आपको ज़रूरत है, नई लोगों की ज़रूरत है। हाँ। तुषार भाऊचं तुम्ही काम पाहिलं असेल आतापर्यंत, तुषार भाऊचं काम कसं वाटते तुम्हाला? खरंच वाटते का की ह्या ज्या वहिनी आहे सरिता ताई या निवडून येतील? अगदी निवडून येतील। हो, काय कारण तुषार भाऊंचं कामच वेगळं आहे, सर्वांना मदत करणे, गोरगरिबांना हेल्प करणे हे त्यांचं पहिल्यापासून सुरू आहे काम। त्याच्यामुळे तुषार ताईच्या बहिणी येतीलच येतील। बिल्कुल। दादा, आप भी रैली में थे तो क्या लगा, जनता किस तरह से विश्वास? बढ़िया लगा। पहला यानी मराठी आदमी के लिए जो ये हो रहा है, मराठी का मुद्दा है अपना, यानी मराठी जो जीवंत है अभी, तो जो राज साहब जो काम कर रहे हैं मराठी पे, तो ये रखना। और भाऊ का काम बहुत बढ़िया है, तुषार भाऊ का सबको यानी मदद करना है, आधी रात को उठ के जाते हैं, सबकी मदद करते हैं। एक में यानी एक जय मनसे जय महाराष्ट्र, जय मनसे जय महाराष्ट्र। आपण पाहिलं असेल की आणखी लोक आहेत। सर, काय सांगाल तुम्ही आज पैदल रॅलीमध्ये होते, लोक कसे तुमच्याशी जुळत होते? लोक उत्स्फूर्तपणे आम्हाला जुळत होते। लोकांचं म्हणणं आहे की एक कल्ली कारभार न ठेवता त्यांच्यावरती वचक ठेवायला मनसेचा पण एक माणूस हवा आहे आणि लोक एकमताने मनसेचा एक पॅनलमधल्या एकाला निवडून देणार आहेत। आणि मनसेचा हा शब्द आहे की नागपूर महानगरपालिकेतनं जो काही विकास होईल त्याला आम्ही विरोध न करता तो विकास नागरिकांच्या फायद्याचा कसा होईल याची मनसे स्वतःहून काळजी घेईल आणि मनसेचे सगळे उमेदवार त्याच याच्यासाठी काम करतील। नक्कीच मनसेची एक धास्तीच असते, पण ती मनसेची धास्ती ही महानगरपालिकेमध्ये दिसायला पाहिजे। तुम्ही आज महिला आहात, महिला कशा प्रकारे त्या तुमच्या त्या पैदल रॅलीला किंवा मनसेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत होत्या? बोला तुम्ही। आजच्या मराठी संस्कृतीला जी बऱ्याचपैकी अस्तव्यस्त झालेली आहे, त्या विचाराने जर विचार केला आपण तर मनसे हे नेहमी मराठी संस्कृतीला घेऊन चाललेले आहे आणि मराठी संस्कृती समोर यावी म्हणून मनसे विजय झालाच पाहिजे, ही महाराष्ट्राची गरज आहे। आज कसा प्रतिसाद होता जनतेचा? खूप सुंदर आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि माझं तर असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातले जे मराठी लोक आहे त्यांनी एकदा तरी सरिताताई यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं, हे माझी विनंती आहे जनतेला। काय सांगाल तुम्ही, तुमच्या भावना काय अशा लक्षात येत होत्या? सरिता ताईला काय म्हणत होते? आम्हाला आता नागरिकांकडून एकच विनंती आहे की आता तरी आम्हाला निवडून द्या। जे घाणेरडं राजकारण चाललं आहे ते बघून तरी वाटते का एक चान्स आम्हाला द्यायला पाहिजे। युवा आपल्याबरोबर आहे, ताई काही सांगाल का तुम्ही? आज युवाला आहे का खरंच गरज मनसेची, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची किंवा सरिता ताई किंवा तुषार भाऊची? हो, गरज आहे। कसं काय वाटते तुम्हाला, कुठल्या अपेक्षा आहे? जे पण युवांसाठी अपेक्षा आहे त्यांनी ऐकावं आणि त्यांनी पूर्ण करावी, तेच अपेक्षा आहे। नक्कीच आपण पाहिलं की अनेक लोकांना असं वाटते की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नागपूर शहरात निवडून यावी आणि खरंच हे मराठीचा मुद्दा घेऊन पुढे गेलेली आहे। कॅमेरा पर्सन अजित जोगीसह मी सुदर्शन बागडे, न्यूज नागपूर।